नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना काय भूमिका घेते याकडे खरं तर कालपासून सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं. शिवसेना या शपथविधी सोहळ्यावरती बहिष्कार टाकणार अशा वावड्या सुद्धा उठलेल्या होत्या. त्यात आम्ही लाचार नाही, आमचा हक्क आम्ही मिळवू शकतो वगैरे जोरदार वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केली. आणि आता पुढे काय, अनेक तर्कवितर्क राजकीय जाणकार लावत होते. पण शिवसेनेनं आपल्या वक्तव्यावर अवघ्या 24 तासात घुमजाव केलाय. वाघ डरकाळी फोडणार असं वाटत असताना प्रत्यक्षात फक्त गुरगुरणच ऐकू आलं. वाघाचं असं नेमकं का झालं? म्हणजे वाघाचे कोणी कान उपटलेत की वाघाला कसली लालूच दाखवण्यात आली आहे? नेमकं काय घडलं? शिवसेनेला केंद्रीय मंत्रिमंडळात जागा सोडा, पण त्यांच्याशी साधा संपर्क सुद्धा साधण्यात आला नाही. म्हणजे घटक पक्ष विशेषतः शिवसेनेला सन्मानाची वागणूक भाजपकडून देण्यात आली नाही. असं का घडतंय शिवसेनेच्या बाबतीत? वाघाचं असं नेमकं होतंय काय? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत राजकीय निरीक्षक अजित सावंत, त्याचबरोबर राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आपल्यासोबत आहेत. राजकीय निरीक्षक प्रकाश महाजन या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. त्याचप्रमाणे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर हे देखील आपले विचार मांडणार आहेत. आणि युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. मला सुरुवातीलाच जायचंय अभय देशपांडे यांच्याकडे. अभय देशपांडे, काय म्हणायचं शिवसेनेच्या या 24 तासातल्या घुमजावावरती? होतंय का काय, म्हणजे नेमकं होतंय काय शिवसेनेसोबत? मला वाटतं की शिवसेनेचा निर्णय जो आहे तो यावेळेसचा निर्णय पूर्ण विचारांती त्यांनी घेतलेला होता. शिवसेनेला एक राज्यमंत्रीपद ज्यावेळेस सरकार आलं त्यावेळेसच एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद देऊ केलं होतं. एका कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी पहिल्याच टप्प्यात झाला. दुसऱ्या राज्यमंत्र्यांचा शपथविधी त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्हाला कॅबिनेट हवंय, म्हणून त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की अनिल देसाई यांचा शपथविधी होणार होता, तो ऐनवेळी रद्द झाला. आणि त्यावेळेसपासून शिवसेनेचा हट्ट आहे की आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद हवंय, जे भाजपाकडनी त्यावेळेस नकार दिला. मधल्या 2 वर्षाच्या काळात शिवसेने आणि भाजपामध्ये विशेषतः विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे तणावाचे संबंध झालेले आहेत, तर त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर सतत मला वाटतं सातत्याने शिवसेनेने टीका केलेली आहे. आता या परिस्थितीमध्ये त्या मंत्रिमंडळात जायचं का हा एक प्रश्न त्यांच्यासमोर होता. पुन्हा कॅबिनेट मंत्री पद देण्यात भाजपने अजूनही नकार दिलेला आहे. असं असताना त्यांनी राज्यमंत्रीपद स्वीकारलं असतं ती त्यांची माघार ठरली असते. त्याच्यामुळे राज्यमंत्रीपद त्यांना आता स्वीकारणं शक्य नव्हतं. त्या मोबदल्यात म्हणजे काल त्यांनी मला वाटतं की फक्त एवढं सांगितलं की मी लाचार होऊन काही मागणार नाही. याचा अर्थ असा होता की कॅबिनेट मंत्रीपद घेऊ, राज्यमंत्रीपद घेणार नाही, असाही त्याचा आशय निघू शकतो. तर मला वाटतं त्याला नकार दिल्यानंतर त्यांनी बाजूला राहणं पसंत केलं. दुसरं तो निर्णय त्यांच्या थोडासा सोयीचा पण होता. कारण आज दिल्लीतली अशी अवस्था आहे, शिवसेनेच्या खासदारांची व्यवस्था बघितली की एक अनावर और 100 बीमार. त्यामुळे मंत्रिपदाचे दावेदार एवढे आज आहेत, ते सगळे असताना कोणाचा तरी एकाचा समावेश करणं म्हणजे बाकीच्या 3-4 नाराज करणं असंही झालं असतं तर सुंठे वाचून खोकला जात असेल तर चालेल, म्हणून शिवसेनेने मला वाटतं तिथे नमती भूमिका घेतली असेल. दुसरं असं आहे की राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 1-2 दिवसात होऊ घातलाय, तर त्या विस्तारात आणखी एक कॅबिनेट मंत्रीपद द्या, जरा बरीक हाती द्या, असा शिवसेनेचा सततचा तगादा चालू आहे. तर त्या संदर्भात काही शिवसेनेला आश्वासन मिळालंय का? आजच्या बदललेल्या भूमिकेमागे हे आश्वासनच कारणीभूत आहे का? आणि वाघाचं मांजर खरंच झालंय की त्यांना काही आश्वासनामुळे त्यांना आता गप्प बसवलंय? हे विस्तार होईल त्यावेळेस मला वाटतं की स्पष्ट होईल. बरं, गिरीश कुबेर आहेत आपल्यासोबत. कुबेर सर, नेमकं काय म्हणजे शिवसेनेने ही सोयीची म्हणून ही भूमिका घेतलेली आहे की त्यांना ही भूमिका घ्यायला भाग पाडण्यात आलंय? काही तांत्रिक अडचणीमुळे कुबेर सरांपर्यंत आपला आवाज जात नाहीत. अजित सावंत, काय सांगता येईल की सोयीची भूमिका आहे शिवसेनेची ही, की मागच्या चर्चेत तुम्ही म्हटला होता की शिवसेनेचा गनिमी कावा सुद्धा असू शकतो, हा गनिमी कावा आहे की भाग पाडलेला आहे शिवसेनेला? नाही, एक शिवसेनेची जी प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा जर इतिहास आपण पाहिला तर त्या इतिहासामध्ये एक अतिशय गौरवशाली असं एक पान आहे. त्याचा पहिला भाग जो आहे मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर जो तह झाला आणि त्या तहानंतर छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात पोचले, त्यानंतर त्यांचा ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली, अपमान करण्यात आला, 5000 मनसबदार होते, त्यांच्या मागच्या रांगेमध्ये त्यांना उभं केलं गेलं. आणि नंतरचा इतिहास आपल्याला माहिती आहे की त्यांना नजरकैदेत दरबारातून बाहेर पडले, नजरकैदेत ठेवण्यात आला आणि नंतर आग्र्यातून सुटका, आणि आग्र्यातून सुटका झाल्यानंतर पुन्हा एकदा स्वराज्याची उभारणी, असा तो इतिहास आहे. त्यामुळे मी आजही त्या मुद्द्यावरती ठाम आहे की ही समजून आखलेली अशी एक रणनीती आहे की एक पाऊल मागे घ्यायचं, परंतु त्याच वेळेला आपली पुढची आखणी ठेवायची. आपला अपमान होतोय, अवहेलना होते. अभय देशपांडे म्हणाले त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे की त्यांची जी पक्षातली जी अंतर्गत परिस्थिती आहे, अंतर्गत अडचणी आहेत, त्यामुळे सरकारमध्ये तर टिकून राहायचंय, आपल्या पक्षाला हानी पोचणार नाही याची खबरदारी घ्यायची. पण त्याचबरोबर
ती जी सरकारमध्ये राहत असताना सरकारच्या पापात मात्र आपण सहभागी नाही आहोत हे मात्र दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तो प्रयत्न उद्धव ठाकरे करतायत. पण त्याच वेळेला भाजपकडून आणि नरेंद्र मोदींकडून शिवसेनेला त्याची जागा वारंवार दाखवण्याचा प्रयत्न होतो आणि हा जो अपमान आणि अवहेलना आहे मला वाटतं त्याची फार मोठी किंमत येणाऱ्या काळामध्ये भाजपला चुकवावे लागेल. ह्याचं कारण महाराष्ट्राचं जे राजकारण आहे त्या राजकारणामध्ये शिवसेनेचं इतकं अवमूल्यन करून चालणार नाही. कारण त्याकडे आता जी जनता बघते ती मराठी माणसाच्या स्वाभिमानाला पोचलेला धक्का अशा स्वरूपाने एक वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हायला लागलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेला अशा प्रकारची वागणूक देणं हे भाजपला परवडणार नाही. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जसं अभय देशपांडे म्हणतात तसं जर महाराष्ट्रातल्या ज्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यावेळेला पुनरावृत्ती जर झाली ह्या अपमानाची तर मात्र शिवसेनेला बाहेर पडल्या वाचून पर्याय राहणार नाही. आणि तो त्यांनी एक मार्ग त्यांनी आपल्या समोर ठेवलेला आहे की कधीही त्याचं भांडवल करून बाहेर पडायचं ही त्यांची आखलेली रणनीती आहे. बरं, कुबेर सर, तुम्हालाही म्हणजे जसं आता अजित सावंत म्हणाले तशी ही रणनीती वाटते की नेमकं म्हणजे काय शिवसेनेला सन्मानाची वागणूक भाजपकडून का मिळत नाहीये? केंद्रामध्ये घटक पक्ष आहेत, ते राज्यामध्ये सत्तेत आहेत, केंद्र राज्य दोन्हीकडे असताना सुद्धा का होतंय असं शिवसेनेसोबत? रणनीती वगैरे काही नाही, ही असहाय्यता आहे. बरं, 64 आमदार तुमचे असून सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीनं वागता त्या पद्धतीने तुम्हाला अशीच वागणूक मिळणार हे अगदी उघड आहे. याचं कारण असं की जर तुमच्याकडे खरोखर ते वाघ वगैरे म्हणतात तसं जर काही असतं तर पहिली गोष्ट सत्तेमध्ये सहभागी होण्यापासून ते थांबले असते. तसं त्यांना करता आलं नाही, त्याच्यातनं पहिली असहाय्यता दिसली. आणि दुसरा भाग त्यातला असं की भाजपचे दिल्लीमध्ये 282 खासदार आहेत. शिवसेनेशिवाय भाजप काही तिथे अडणार नाहीये. हा केवळ त्यांच्या सोयीचा भाग आणि राज्याच्या राजकारणाच्या सोयीचा भाग म्हणून त्यांना ती किंमत जी काही दिली जाते ती दिली जाते. त्यामुळे हे नसत्या भ्रमात मला असं वाटतं की शिवसेनेनेही असायचं काही कारण नाही. एक राजकीय तडजोड होती. राजकीय तडजोडीची जोपर्यंत मला उपयुक्तता आहे असं प्रत्येक जण त्याच नजरेने बघणार, त्याच्यात काही गैर असं नाही. तो एक भाग. आणि दुसरं असं की मराठी माणसाचा अपमान वगैरे हा सगळा मुद्दा वापरला जातोय हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमुळे. या क्षणाला परिस्थिती अशी आहे की 36 विधानसभा मुंबईचे मतदारसंघ आहेत. साधारण लोकसभेच्या 6 मतदारसंघांच्या प्रमाणे बघायला गेलं तर 36 मतदारसंघ होतात. त्यापैकी 26 विधानसभा मतदारसंघांमध्ये अमराठी माणसाचं प्राबल्य आहे. अशा वेळेला मराठी माणसाचा जो आवाज, बुलंद आवाज वगैरे या दंतकथा आहेत या एकेकाळी होत्या, त्या आता दात गेल्यानंतर वाघाची किंवा मांजराची जी अवस्था होती तशी झालेली आहे. तर 26 एवढ्या मोठ्या मतदारसंघांमध्ये ते निम्म्यापेक्षा अधिक आहेत. अमराठी माणसाचं जर प्राबल्य असेल तर मराठी माणसाच्या आवाजाला किंमत द्यायचं कारणच काय? त्यामुळे हे उगीच रस्ते आपण खूप मोठे शब्द वापरायचं काही कारण नाहीये. ज्याला जेवढी ज्याची अवकात असते त्याप्रमाणे राजकारणामध्ये किंमत मिळते. ती आपली अवकात, आपली किंमत ही स्वतःहून वसूल करायची असते. त्यासाठी राजकीय ताकद दाखवायची असते. ती दाखवायची संधी जो राजकीय पक्ष गमावतो त्याची ही अशीच अवस्था होते. प्रकाश महाजन, म्हणजे शिवसेनेला आपली किंमत काय आहे ती ओळखता आली नाही किंवा त्याचा योग्य आपला जो हक्क आहे तो मिळवता आलेला नाही, त्यांची राजकीय स्ट्रॅटेजी चुकली असं म्हणता येईल? नाही, आता अभय देशपांडे म्हणले ती खरी वस्तुस्थिती आज दिसते. कारण मंत्रिमंडळासाठी उत्सुक शिवसेनेत बरेच लोक होते, त्यांचं स्वतःचं एक लॉबिंग चालू होतं. आणि अशा परिस्थितीत एखाद्याला मंत्री करून बाकीच्याला अंगावर घेतल्यापेक्षा मी हे मागितलंच नव्हतं असं म्हणून आपला स्वाभिमान टिकून ठेवावा आणि एक अशा पद्धतीचं एक वातावरण तयार करावं की आम्ही लाचार नाहीत कोणत्या गोष्टीसाठी. पण माझ्यासारख्याला असं वाटतं की युतीमध्ये ही जी सगळी खळबळ चाललेली आहे, एकमेकाचा अपमान करण्याची जी चढाओढ लागलेली आहे, याची किंमत युतीच्या दोन्ही पक्षाला निश्चित चुकवावी लागेल. आणि युतीमध्ये आज सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की कुणाचाही कुणाशी वैयक्तिक संबंध नाही, हा सगळा व्यवहारापुरता संबंध आहे. त्याच्यामुळे एखादा पेच प्रसंग निर्माण झाला किंवा कुणी चुकला कार्यकर्ता तर कुणी कुणाला समजून सांगावं. आणि मला असं वाटतं की शिवसेनेतल्या काही नेत्यांना आपल्या नेतृत्वाच्या डोळ्यात येण्यासाठी आपण कुणावर किती टोकाची टीका करतो याचं भान राहिलं नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यावर टीका करता तर दुसरे ज्यावेळेस तुमच्यावर टीका करतात त्यावेळेस ती सहन करण्याची तुमची तेवढी ताकद पाहिजे. आणि राजकारणात काही साध्या व्यवहारात सुद्धा शेराला सव्वा शेर कुणी भेटतच असतं आणि हे त्या पद्धतीनेच घ्यायला पाहिजे. एक काळ सेना भाजपशी कसं वागत होती हे भाजपचे सामान्य कार्यकर्ते विसरले नाहीत. आणि मराठी माणसाचा ठेका आता फक्त सेनेकडेच राहिला असं मला वाटत नाही. भाजपमध्ये सुद्धा मराठी माणसं आहेत नाही. आम्ही कोण आहोत किंवा भाजपमध्ये बाकीचे कार्यकर्ते कोण आहेत
हे सुद्धा मराठी माणसंच आहेत. हो पण आम्ही जे युतीवर प्रेम करणारे लोक आहोत, आम्हाला वाटतं की हे चाललंय ते बरोबर नाही, हे कुठंतरी थांबवलं पाहिजे. आणि दोन्ही पक्षाने ते थांबवलं पाहिजे, नसतं याची फार मोठी किंमत दोघांनाही चुकवावी लागेल. सत्यजित तांबे, विरोधी पक्षात आहात तुम्ही, पण अशा पद्धतीची जर ह्यांची भांडणं असतील तर जनता बर ठीक आहे. सत्यजित तांबे, विरोधी पक्षात आहात तुम्ही, मात्र सत्तेतले असे दोन पक्ष एकमेकांचे विरोधक असल्यासारखे जेव्हा वाकयुद्ध खेळत असतात, बॅटलफील्ड झालेलं असतं सत्तेचं, त्यावेळेला विरोधी पक्षात म्हणून तुम्ही काय विचार करता, ही एकूणच जी काय परिस्थिती चालली आहे त्याविषयी, आणि शिवसेनेला काही सल्ला द्यावासा वाटतो का तुम्हाला? नाही, सल्ला तर मी देणार नाही, परंतु जी परिस्थिती आता राज्यामध्ये सुरू आहे आणि एकंदरीतच शिवसेनेमध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये दिसतंय, हे म्हणजे लोकांना खऱ्या अर्थाने लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. म्हणजे आपण एकीकडे भांडायचं, एकीकडे एकमेकाला अतिशय खालच्या दर्जाला जाऊन टीका करायची. कोणी कोणाला सिंह म्हणायचं, कोणी कोणाला वाघ म्हणायचं, कोणी अफजल खान म्हणायचं, कोणी काय काय उपमा दिल्यात. म्हणजे प्राणी संग्रहालयातले सगळे प्राणी संपलेत अशी या ठिकाणी स्पर्धा सुरू आहे दोन्ही पक्षामध्ये. आणि एकीकडे ते करत असताना दुसरीकडे मात्र सत्तेमध्ये राहायचं, हे कुठेतरी विरोधाभास आहे. आणि मला असं वाटतं की शिवसेनेने 5 डिसेंबर 2014लाच या ठिकाणी स्वाभिमान सोडून दिला, ज्यावेळेस मला असं वाटतं, आता इथं या ठिकाणी बरेच तज्ज्ञ लोक बसलेले आहेत, परंतु महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधीच झालं नसेल की नोव्हेंबरमध्ये एक विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे हे 15 दिवसामध्ये राज्याचे मंत्री झाले. आणि 5 डिसेंबर 2014ला या ठिकाणी शिवसेनेच्या 10 लोकांनी मंत्रिमंडळाची ज्यावेळी शपथ घेतली, मला असं वाटतं का त्याच ठिकाणी शिवसेनेने स्वाभिमान बाजूला ठेवला गेला. आणि मग तिथून पुढं आपण पाहिलं की मागचं 95 ते 99चं युती शासनही आपण पाहिलं होतं. त्यानंतर 99 ते 2004 मधलं अटल बिहारी वाजपेयींचं सरकारही आपण पाहिलं. एखाद्या वेळेस जर जयललिता, ममता किंवा बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी थोडे नाराज झाले तर प्रमोद महाजन सकाळी नाश्ता ममता बॅनर्जी बरोबर करायचे, दुपारचं जेवण जयललिता बरोबर करायचे, संध्याकाळी बाळासाहेबांना येऊन भेटायचे. हा एक इतिहास होता. परंतु आता दिल्लीत तशी परिस्थिती राहिलेली दिसत नाही. आणि ज्या पद्धतीने आपल्याला दिसतंय, हे सरकार म्हणजे दोन लोकांचं सरकार आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं हे सरकार आहे. हे कोणालाही विचारायला तयार नाही. आज आपण जर सर्व मित्र पक्षांची परिस्थिती पाहिली, फक्त शिवसेनेची अशी परिस्थिती असं नाहीये. अकाली दल असेल किंवा चंद्राबाबू नायडू असेल, या सगळ्यांना एक एक मंत्रीपद दिलेलं आहे त्यांनी. आणि अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेला त्यांनी वेगळं का द्यावं, हा खऱ्या अर्थाने त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. आणि ते अजिबात या ठिकाणी, म्हणजे मला एक प्रसंग आठवतो की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सामनामधून त्यांच्यावर एक टीकेचा लेख लिहिला गेला होता. आणि नरेंद्र मोदींनी त्याच्यात पत्र लिहून उद्धव ठाकरेंना त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. आणि त्याच वेळेस एक सेट झालं होतं की हे या पद्धतीने असं यांचं काय फार दिवस जमेल अशी परिस्थिती नाहीये. मात्र तुझं माझं जमेना आणि अशा पद्धतीचा हा जो कारभार या ठिकाणी राज्यात चाललाय, याचं नुकसान मात्र 100% या महाराष्ट्राला होतंय. हे देखील या दोन्ही पक्षांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि जनतेच्या डोळ्यातली ही धूळफेक थांबवली पाहिजे. ठीक आहे. अभय देशपांडे, जसं आता उल्लेख केला सत्यजित तांबेंनी की मोदी शहांचं हे सरकार आहे, त्याहीपेक्षा पुढे जाऊन आपण असं म्हणू शकतो की मोदी शहा ह्या कॅम्प विरोधात सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरेंनी जे वाकयुद्ध छेडलेलं होतं, म्हणजे बऱ्याच सभांमध्ये, बऱ्याच वक्तव्यांमध्ये त्यांनी मोदींवरती, अमित शहांवरती थेट किंवा अप्रत्यक्ष टीका केलेली आहे, त्याचा हा परिणाम असू शकतो? मला वाटतं की सरकार, मगाशी गिरीशने त्याचा उल्लेख केला की भाजपाकडे स्पष्ट बहुमत आहे स्वतःचं. 282 त्यांचे स्वतःचे खासदार आहेत. त्यांना कोणाच्या सहकार्याची गरज नाही. फक्त प्रीपोल अलायन्स आहे म्हणून त्यातल्या मंत्रीपद त्यांना सगळ्यांना दिलेले आहे. परंतु प्रश्न कसा असतो, ज्यावेळेस दूरगामी राजकारणाचा माणूस विचार करतो, मला सांगा 2009 मध्ये काँग्रेसची गरज ही राष्ट्रवादी तेवढी नव्हती जेवढी 2004 मध्ये होती. तरी पण राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रीपद काही कमी नाही झाली, ती तेवढीच ठेवली गेली. मला वाटतं की ज्यावेळेस दूरगामी राजकारणाचा विचार केला जातो तर त्या तात्काळ त्या क्षणीच्या परिस्थितीचा विचार होत नाही, तर तो दीर्घकालीन सगळा विचार करून कणिलं मांडली जातात. महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की भाजपाचं अनेक वर्षाचं स्वप्न होतं की 100% भाजपा, ती पूर्ण करण्याची संधी त्यांनी मोदींचं राज्य सुरू झाल्यानंतर घेतली, वेगळे लढले, त्यांना ते यश आलं नाही, काही जागा कमी पडल्या. आता त्यांना ज्या जागा कमी पडल्या, शिवसेनेने 63 स्वबळावर लढून आणल्या निवडून, ते कौतुकास्पद होतं. पण भाजपाची गरज आज शिवसेनेच्या 63 जागा असल्या तरी भाजपाची गरज जी आहे ती आज 15चीच आहे.
त्याच्यामुळे स्वाभाविकच त्याची जी किंमत मोजतील ते 15चीच मोजणार. ते 63 आमदार आहेत तुमचे म्हणून तेवढा वाटा देणार नाहीत जर तात्कालीन राजकारणाचा विचार केला तर. दीर्घकालीन असा आणि आज विश्वासातल्या दोन्ही पक्षामध्ये मगाशी प्रकाश महाजनांनी ज्याचा उल्लेख केला की आज समन्वयच राहिलेला नाहीये. हा म्हणजे सक्तीचा संसार जो चालू आहे तो चालू आहे की जोपर्यंत चालतंय तोपर्यंत ठीक आहे. या सरकारमध्ये आपलं हे म्हणजे भाजपाचं जे शिवसेनेचं नेहमी जे सांगणं असतं की आम्ही सरकारमध्ये आहोत पण हे सरकार आमचं नाही, याचा अर्थच असा आहे की आम्हाला म्हणजे या सरकारमध्ये आमचा से नाहीये आणि प्रसंगी आम्हाला विरोधी पक्ष सरकारमध्ये राहून विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारायची आहे आणि उद्या स्वतंत्र व्हायची वेळ आली तर या सरकारचं कुठलंही पाप आम्ही आमच्या डोक्यावर घेणार नाही. ही परिस्थिती आहे. त्या परिस्थितीनुसारच मला वाटतं सगळे राजकारणाचे आतापर्यंतचे सगळे म्हणजे फासे पडत आलेले आहेत. आता पुढच्या महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि दुसरं एक असं आहे की आज मोदी सरकारमध्ये मग तो उल्लेख तो आहे बहुमताचा तर प्रश्न आहेच आहे. परंतु मोदी सरकारच्या कारभारावर जर तुम्ही रोज टीकेची झोड उठवत असाल, त्यांना निजामाचा बाप म्हणत असाल, तर त्याच सरकारमध्ये शपथविधी घेऊन परत आपला एक मंत्री जाऊन ते सगळं त्यांना बंद करायचं का? तर मला वाटतं की त्यांना ते केंद्र सरकारच्या विरुद्धचं आपलं एक मत कायम ठेवायचंय. राज्यात म्हणजे आपण सुवर्ण त्यांचा परवा जो मेळावा झाला गोरेगावला त्याच्यात ते उद्धव ठाकरेंच्या भाषणाची स्पष्ट एक दिशा होती. त्यांनी केंद्र सरकारला वर भरपूर टीका केली पण त्याच वेळी राज्यातल्या फडणवीस सरकारचं मात्र कौतुक केलं ते. म्हणून मला वाटतं की राज्यात त्यांना अधिक रस आहे. केंद्र सरकारचं कुठलं पातक नकोय. तिथे ज्या मंत्र्यांना जिथे भाजपाच्या ज्येष्ठ मंत्र्यांना आता किती सन्मान मिळतो केंद्रात हा एक संशोधनाचा विषय असताना आणखी एक राज्यमंत्री किंवा मंत्री करून शिवसेनेच्या हाती काही फार लागणार नव्हतं. त्याऐवजी राज्यात काही मिळालं आपल्याला काही बरी खाती मिळू शकत असतील तर एक तडजोडीचा विचार म्हणून किंवा एक पुढच्या खेळीच्या दृष्टीने मला वाटतं की आता त्यांनी तसा योग्य विचार केला असेल. गिरीश कुबेर, जसा मगाशी अजित सावंतांनी उल्लेख केलेला होता की सत्तेत राहून सत्ताधाऱ्यांचं पाप आपल्या माथी घ्यायचं नाही, सत्तेत राहून शक्य होतं का असं करणं? गिरीश कुबेर, माझा आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत? प्रश्न असा आहे की सत्तेत राहून आम्ही सत्ताधाऱ्यांची पापं आमच्या माथी घेणार नाही अशी काहीशी भूमिका शिवसेनेची आहे असं अजित सावंत मगाशी म्हणालेले होते. तथ्य वाटतं का तुम्हाला यामध्ये? म्हणजे सत्तेत राहून पापाचा घडा आपल्या नावे नाही असा दावा करणं शक्य होतं का? हे एका प्रकारे हे राहुल गांधींचं अनुकरण आहे असं म्हणायला हवं. जेव्हा मनमोहन सिंग यांचं सरकार होतं तेव्हा राहुल गांधी यांची हीच भूमिका होती. सरकारमध्ये काँग्रेस पक्षच होता आणि ते स्वतःच काँग्रेसच्या विरोधात भूमिका घ्यायचे. अगदी इथपर्यंत की त्यांनी काही ठरावाची कागदपत्र जाहीरपणे फाडली फेकली वगैरे हा सगळा नाट्यप्रयोग त्यांनी केलेला होता. सत्तेत राहायचं आणि परत विरोधकांची जागा घ्यायची हा अगदी जुना आणि बालिश खेळ आहे. तो राहुल गांधींनी पहिल्यांदा खेळले अलीकडच्या राजकारणामध्ये. शिवसेना त्याचंच अनुकरण करते. तर हे एवढं सगळं वाईट आहे, नालायक आहेत, नालायक म्हणण्यापर्यंत या शिवसेनेची सरकारला म्हणण्यापर्यंत मजल गेलेली होती. तर मुख्य मुद्दा असा की ते तर नालायक आहेत हे जर मान्य केलं तर नालायकांचे साथीदार कोण असतात हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. अशा वेळेला सत्तेमध्ये सहभागी न होता जो काही सांगितला जात होतो स्वाभिमान आहे हे सिद्ध करायची गरज होती पण ते जमत नाहीये कारण सत्तेशिवाय राहणं खूप अवघड आहे आणि हे अनेकांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. तीच वेळ यांच्यावरती आलेली आहे. नाही म्हणजे परिस्थिती या ठिकाणी अशी आहे की पाहिजे ते मिळणं आणि आहे ते सोडवे ना, म्हणजे सत्ता आणि सन्मानाच्या कात्रीत शिवसेना सापडली की काय असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आपण ब्रेक नंतर याची चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय माझा विशेष. आपली चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या वाघावरती इतकी वेळ का आली की जे 24 तासामध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य हे डरकाळीवरून गुरगुरण्यापर्यंत आलेलं होतं की काय असा या ठिकाणी राजकीय जाणकारांना वाटलं. मला प्रकाश महाजन यांच्याकडे जायचं. प्रकाश महाजन, एकूणच जर शिवसेनेची परिस्थिती बघितली तर आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाहीये, जे आहे ते सोडवत नाहीये. सत्ता आणि सन्मान याच्या कात्रीमध्ये शिवसेना कुठेतरी अडकते आणि असं का घडतंय? नाही असं राजकारणात या सगळ्या गोष्टी होत जातात. परवा मग अजित सावंतांनी शिवाजी महाराजांचे उदाहरण सांगितलं. शिवाजी महाराजांनी आयुष्यात खूप अपमान सहन केले. ते वैयक्तिक मान अपमान नव्हते. एक स्वराज्याचा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ते अपमान सहन केले. राजकीय पक्षाच्या जीवनात ह्या गोष्टी येत असतात. त्याच्यामुळं त्यांची डरकाळी ते म्याव झालं असं म्हणण्यात काही अर्थ नसतो. एक राजकीय परिस्थितीचं एक ते अपत्य असतं, ते स्वीकारल्याशिवाय तुम्हाला पर्याय नसतो. आणि मला असं वाटतं की उद्धवजीचं नेतृत्व तसं खंबीर आहे
आणि मुळात ते फार मुत्सदी आहेत, म्हणजे पक्षातल्या आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा मुत्सदी रीतीने ते एखादा संदेश देऊ इच्छितात. कदाचित त्यांनी हा संदेश दिला असेल की केंद्रीय मंत्रिमंडळात कोणतं पद न घेता कदाचित त्याचा दबावानं भाजपकडून काही जास्त मिळतंय का, आणि ती अपेक्षा ठेवणं काही चूक नाहीये. आणि मला असं वाटतं की मगा जो दीर्घकालीन राजकारणाचा विषय झाला, मला वाटतं तो थोडा अभाव भाजप आणि सेनेत दिसतो की दीर्घकालीन आपल्या युतीचा विचार करणारी लोक आता त्या युतीत राहिली नाही. आणि त्याच्यामुळे नेमका हा सगळा परिणाम होतो की शिवसेना आपला नैसर्गिक मित्र आहे, तर नैसर्गिक मित्राला कसं वागवलं पाहिजे आणि शिवसेनेनं सुद्धा भाजपशी कसं वागलं पाहिजे याची एकदा पुन्हा नव्याने बांधणी करायला हवी. आणि त्याचा पुढाकार कुणी घ्यावा हा मात्र प्रश्न आहे. आणि जो कोणी पुढाकार घेईल तो मला वाटतं की खूप चांगलं काम करेल. अजित सावंत. नाही, मगाशी आपण जी चर्चा केली की भाजपची गरज किती आहे, त्यांचे 282 आहेत, त्यांना आता गरज नाही आहे, ही सगळी चर्चा आपण केली. मला असं वाटतं की हा प्रश्न गरज याचा नाही आहे, प्रश्न वृत्तीचा आहे. भाजपने ज्यांना सोबत घेतलं त्यांना नंतर आपल्या पंखाखाली घेतलं आणि पंखाखाली घेऊन त्यांची मान मुरगळून टाकली, असे एकंदर त्यांची राजकीय वाटचाल पाहिल्यानंतर लक्षात येतं. मग गोव्यात महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष असेल, ममता बॅनर्जी असतील, नंतर मग मायावती असेल, नवीन पटनाईक असेल, सगळ्यांच्या बरोबर त्यांनी हेच केलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेला आपलं अस्तित्व टिकवायचंच आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारची रणनीती त्यांना ठरवून पुढे जायला पाहिजे. जर आपल्याला असं वाटत असेल की त्यांची ती रणनीती नाही, तर एक गोष्ट असू शकते की आमच्या एक कोकणामध्ये एक म्हण आहे अशी अतिशय सुंदर, मी ती तशी सांगत नाही पण थोडीशी वेगळी करून सांगतो की वाघ जेव्हा विहिरीत पडतो तेव्हा वरून माकडं सुद्धा त्याला वाकुले दाखवतात. आज जी शिवसेनेची परिस्थिती, अंतर्गत राजकारण, जसं अभय देशपांडेंनी आणि उल्लेख केला प्रकाश महाजनांनी सुद्धा, की अंतर्गत परिस्थिती आहे, त्यांना त्या सगळ्या ऍडजस्टमेंट करणं हे थोडंसं अवघड जात आहे आतल्या परिस्थितीमध्ये. एका बाजूला ते, पण त्याचबरोबर त्यांचं जे टेम्परामेंट आहे, जो स्वभाव शिवसेनेचा आहे तो आक्रमक आहे. आणि तो जर आक्रमक स्वभाव नसेल तर मग शिवसेनेच्या तशा वाटचालीला तसा काय अर्थ राहणार नाही, त्याची पूर्णपणे कल्पना उद्धव ठाकरे नाही. आणि म्हणून अधूनमधून त्यांना तो स्वाभिमानाची आणि भाषा त्यांना आक्रमकतेची बोलावी लागते. परंतु मला अशी खात्री वाटते की शेवटी कुठेतरी एक असा पॉईंट येईल की त्या पॉईंटला त्यांना तो निर्णय घ्यावा लागेल सरकारमधून बाहेर पडण्याचा, आणि ती वेळ नक्कीच जवळ आहे असं मला वाटतं. गिरीश कुबेर, यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा की गेली 30 वर्ष शिवसेना भाजप युती आपल्याला दिसतेय. ह्या युतीमध्ये कायमच वाघ आपली डरकाळी फोडत आलेला आहे, सिंहावरती गुरगुरत आलेला आहे. पण आता ही अशी परिस्थिती बदललेली आहे का, हे अशी गोष्ट राज्यात बघायला मिळाली? विशेषतः शिवसेनेच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर राज्यात परिस्थिती बदलू शकते का? नाही, याचं महत्वाचं कारण असं म्हणजे भाजपला जर वाढायचं असेल तर त्याला सगळ्यात मोठा शत्रू हा काँग्रेस नाहीये, राष्ट्रवादी नाहीये, सगळ्यात मोठा शत्रू भाजपचा शिवसेना आहे. हे एक पहिलं आपण तत्व मान्य करायला हवं. भाजप त्या शिवसेनेचा अडथळा ओलांडल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. एका ठराविक टप्प्यापर्यंत जोपर्यंत भाजप स्वतःच्या बळावर काहीही करू शकत नव्हता तोपर्यंत भाजपला शिवसेनेची गरज वाटत होती. शिवसेनेलाही दुसरा काही पर्याय नव्हता म्हणून भाजपची त्यांनी सोयरीक केलेली होती. आता प्रश्न असा आहे की हा प्रश्न, या गरजा संपलेल्या आहेत, त्याच्या पलीकडचं काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा वेळी भाजपला शिवसेनेचा घास घेतल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही, हे सत्य आहे. त्यामुळे शिवसेनेने हिंदुत्ववादाचा एक जो मध्यंतरी प्रयोग करून बघितला किंवा मध्ये तो हा म्हणतात, त्याच्यातली सगळीत मोठी चूक अशी की खरा मूळचा हिंदुत्ववादी हा त्यांच्या डोक्यावरती बसलेला आहे ना. लोकांपुढे ज्यावेळेला खरा हिंदुत्ववादी, मूळचा हिंदुत्ववादी आणि हिंदुत्ववादाचा अंगरखा घातलेला नवीन कुठला पक्ष अशी जर तेव्हा परिस्थिती येईल, त्यावेळेला लोक मूळच्या हिंदुत्ववादाला केव्हाही निवडतील, हे नैसर्गिक तत्व आहे. त्यामुळे शिवसेनेचा हा सगळ्यात मोठा अडथळा. आणि हे त्याच पक्षाच्या बाबतीत असं नाही, काँग्रेस राष्ट्रवादीला सुद्धा हाच मुद्दा लागू होतो. राष्ट्रवादीला वाढायचं असेल तर काँग्रेसचा घास घेतल्याशिवाय वाढू शकत नाही, काँग्रेसला वाढायचं असेल तर राष्ट्रवादीचा बळी दिल्याशिवाय जाऊ शकत नाही. त्यामुळे ही एकमेकांच्या अपरिहार्यतेची गरज ही काही मर्यादेतच असते. पुढे प्रत्येकाला स्वतःच्या बळावर जायचं असतं आणि त्यावेळेला हे असं होणं अपरिहार्य आहे. त्यामुळे हा मला असं वाटतं की राजकीय समजुतीचा भाग आहे आणि ती शिवसेनेमध्ये निश्चितच असू शकेल या आजच्या परिस्थितीमुळे. अभय देशपांडे, आता गिरीश कुबेराने जे सांगितलं की हे राजकारण, ही परिस्थिती न उमजण्याइतके उद्धव ठाकरे हे काही ताजे किंवा छोटे राजकारणी नाहीत, ते मोठे राजकारणी आहेत आणि त्यांना या सगळ्याची नक्कीच उमज आहे. भाजपला सुद्धा याची उमज आहे, पण भाजपची कुठेतरी प्लॅनिंग दिसते. शिवसेना पहिल्यापासून ह्या मूव्ज ओळखू शकली नाही की त्यांच्या मूव्ज चुकल्या? नाही, मला वाटतं की ज्यावेळेस एखाद्या पक्षाला 100%चा मगाशी जो उल्लेख केला की वाढायचं असेल तर बरोबर आहे, ती वाढायचं असेल तर सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी आपल्या वोट बँकेवर जो शेअर घेतो त्याच्यातला वाटा घेणार असतो, त्यांचा अडथळा दूर करावा लागतो. प्रश्न एवढाच, म्हणजे आपण मला वाटतं बऱ्याच वेळा तुलना करताना काय होतं की बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना याच्यातही फरक आहे. आणि
वाजपेयी आणि अडवाणींच्या काळातला भाजप आणि मोदी आणि शहांच्या काळातला भाजप याच्यातही फरक आहे. राजकीय परिस्थिती बदललेली आहे. या दोन पक्षांमध्ये जो संवाद साधणारे नेते होते महाजन किंवा मुंडे यांच्यासारखे, त्यांचा अभाव आहे. जे वरिष्ठ नेते केंद्रात बसलेले त्यांचं फारसं काय आजकाल चालत नाही. या परिस्थितीमध्ये आपला पक्ष वाढवताना स्वाभाविकच आहे की पहिला शत्रू म्हणून शिवसेनेकडे बघितलं जाईल. मुळात प्रश्न असा आहे की हे जर वाढायचा प्रयत्न करत असतील तर शिवसेनेचा प्लॅन बी नेहमी तयार असतो का? ज्यावेळेस मला वाटतं की 2014 साली ज्यावेळेस मोदींना किंवा भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं स्वतःच्या बळावर, त्याच वेळी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत गेलेले असताना एक पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की दिल्लीमध्ये किंवा लोकसभेत काहीही घडलं असतं तरी महाराष्ट्रातलं जे जागा वाटपाचं सूत्र आहे ते बदलणार नाही. याचाच अर्थ असा होता की भाजपा आपल्याकडे कदाचित जास्त जागांची मागणी या बदललेल्या परिस्थितीमध्ये करू शकतो याचा त्यांना अंदाज आला होता. परंतु त्या दृष्टीने भाजप म्हणजे शिवसेनेनी काय प्लॅन बी किंवा काय मोर्चे बांधणी केली होती? म्हणून ऐन वेळेला ज्यावेळेस विधानसभेत युती तुटली त्यावेळेस शिवसेनेला जे शोधाशोध किंवा धावाधाव करावी लागली, त्या परिस्थितीत त्यांनी आणले निवडून. तो परफॉर्मन्स चांगला होता हे मान्य केलं तरी एक राजकीय परिस्थितीमध्ये आपल्याला एक दुसरा प्लॅन बी तयार ठेवावा लागतो. या दृष्टीने मला वाटतं शिवसेनेने तयारी केली नव्हती. आज प्रश्न असा आहे की ह्या दोन पक्षांची युतीच मुळात युतीच होते ती काही कमतरतेमुळे होते. कुठलाही पक्ष दुसऱ्या पक्षाला आपल्याकडे वाटे करून घेतो ती त्याची गरज किंवा अपरिहार्यता हाच युतीचा मला वाटतं स्वभाव धर्म असतो. आज या दोन्ही पक्षांची अपरिहार्यता आहे. त्या अपरिहार्यतेतून बाहेर पडून स्वतःचं स्वबळाचं सरकार यावं असं प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं. ते भाजपाला वाटत असेल किंवा शिवसेनेला वाटत असेल तर त्यात गैर काय नाहीये. फक्त एवढंच आहे की ज्यावेळेस हे दोन पक्ष त्या अपरिहार्यतेत एकत्र येतात त्यावेळेस ते सरकार स्मूथली चालावं, व्यवस्थित चालावं या दृष्टीने काही नियोजन होतं का? हे सरकार येताना युतीचा पूर्वी एक संयुक्त वचननामा असायचा. या सरकारी आता हे पोस्टपोल अलायन्स असल्यामुळे काही कॉमन मिनिमम प्रोग्राम झालाय का या सरकारचा? ते सोडून द्या. कॅबिनेटच्या आधी पॉलिसी डिसिजन घेताना तरी या दोघांचा काही विचार विनिमय होतो का? म्हणजे मला वाटतं की शिवसेनेची अपरिहार्यता आज भाजपच्या लक्षात आलेली आहे. उद्धव ठाकरेंना स्वतःच्या मला वाटतं की स्वतःच्या मर्यादांची जाणीव असणं हे फार महत्वाचं असतं आणि उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या मर्यादांची जाणीव आहे आणि त्या मर्यादेमध्ये ते जेवढं करता येईल राजकारण तेवढा करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे बऱ्याचशा वेळेला प्रत्येक दिवसागणिक भूमिका बदलत जातात. परवा झाड लावताना म्हणले समन्वयाने झाड वाटवायचंय, त्याचा वटवृक्ष करायचा आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही लाचार होणार नाही, तिसऱ्या दिवशी आम्ही ब्लॅकमेल करणार नाही. या भूमिका हॉट अँड कोल्ड जे ब्लो होतं तो मला वाटतं की या धरसोडीचा किंवा या परिस्थितीचा तो परिपाक असतो. गिरीश कुबेर, याही परिस्थितीमध्ये म्हणजे सत्ता एकीकडे सन्मान एकीकडे, याही परिस्थितीत जर वेळ आली तर शिवसेना बाहेर पडेल का या प्रश्नाचं उत्तर बरेचसे जण नाही असं देतात. का ही अगतिकता शिवसेनेची आहे? म्हणजे अगतिकताच आहे ही की अपरिहार्यता आहे त्यांची? काय नेमकं? ही अगतिक अपरिहार्यता आहे. त्याचं कारण महत्वाचं कारण म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला होऊ घातलेल्या निवडणुका. शिवसेनेचा प्राण पूर्वीच्या काळी आपल्या गोष्टींमध्ये एखाद्या नेत्याचा किंवा मंत्र्याचा किंवा राज्य काय म्हणतात त्याला मुख्यमंत्र्याचा किंवा राज्याचा प्राण हा पोपटाच्या पिंजऱ्यामध्ये असायचा, तसं शिवसेनेचा प्राण हा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पिंजऱ्यामध्ये आहे. 42 कोटी हजार रुपयांचा हा पिंजरा हा शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्या पिंजऱ्यात जर तो पोपट उडून गेला शिवसेनेचा तर हे सगळं राजकीय डोलारा सांभाळणं प्रचंड अवघड जाईल. एवढी दुसरी सत्ता शिवसेनेच्या हातामध्ये नाही आणि ती काढून घ्यायचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे तो जोपर्यंत मुंबईमध्ये काय होतं याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत शिवसेना हे असंच रडीचा डाव किंवा हसत त्याला त्या बाजूने असेल तर त्याला हसत खेळत न राजकारण म्हणत असतील तसं त्याला हा खेळत राहतील. या क्षणाला बीएमसीच्या निवडणुकीचा निकाल लागेल आणि शिवसेनेला भाजपची गरज राहणार नाही किंवा भाजपला शिवसेनेची सत्तेसाठी गरज राहणार नाही. त्यावेळेला राज्यातली समीकरणं बदललेली असतील. तोपर्यंत हा खेळ असाच सुरू राहील. बर, प्रकाश महाजन, हे अशा प्रकारे जर शिवसेना आणि भाजप खेळत राहिले तर यामध्ये तोटा कोणाचा होईल सगळ्यात जास्त, भाजपचा की शिवसेनेचा? तसं सांगणं तर कठीण आहे, पण मला असं वाटतं की दोघांचाही तोटा होईल आणि दोघांचाही तोटा होणं एकमेकाच्या दृष्टीने थोडं त्रासदायकच आहे. बर, अजित सावंत. नाही, मला याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी वाटतात. म्हणजे जसं आपण म्हणतो की प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी किनार असते, त्याप्रमाणे दोन गोष्टी याच्यामध्ये अतिशय चांगल्या शिवसेनेच्या दृष्टिकोनातून आहेत. एक तर पहिली गोष्ट म्हणजे आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे जे प्रमुख विरोधी पक्ष आहेत ते निष्प्रभ ठरलेले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाचा जो अवकाश आहे, जो स्पेस आहे, तो शिवसेनेला ऑलरेडी मिळालेला आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून शिवसेनेची शक्ती वाढली आहे असं म्हणायला काय हरकत नाही की
राज्यातल्या सरकारच्या धोरणांवर असेल किंवा केंद्रातल्या सरकारच्या धोरणांवर असेल टीका करायला तिने आता टीकेचं स्वातंत्र्य उपभोगायला त्यांनी सुरुवात केली, त्यामुळे त्यांची जागा विरोधी पक्षाची ही निश्चित झालेली आहे. दुसरा जे महत्वाचा मुद्दा आहे तो असा आहे की या सगळ्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे देवेंद्र फडणवीस ज्या संयमाने आणि समजूतदारपणे हे सगळं प्रकरण हाताळतात, मला असं वाटतं की ते टोकाला कुठली परिस्थिती जायला देत नाहीत. आज आपण वर्तमानपत्रातून सगळ्या वाचल्या असतील बातम्या की त्यांनी केंद्राकडे आग्रह धरला की शिवसेनेच्या मागण्यांच्या बाबतीचा ज्या मागण्या आहेत त्याबाबत सहानुभूतीने विचार करावा, अशा तऱ्हेचा आग्रह त्यांनी धरला होता. मला असं वाटतं की हा एक समजूतदारपणाचं दर्शन त्यांच्या याच्यातून जसं की सरकार टिकवलं पाहिजे आणि राज्यासमोरचे प्रश्न सोडवण्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. ह्या दोन गोष्टी ह्या शिवसेना सुद्धा मदतगार ठरू शकतील असं मला वाटतं. माझ्याकडे अगदी शेवटची काही मिनिट आहेत. मला एकच प्रश्न अभय देशपांडे आणि गिरीश कुबेरांना विचारायचा आहे. शिवसेनेचा वाग म्हणजे एकूणच ही सगळी परिस्थिती पाहिली, या शपथविधी सोहळ्याच्या वेळेला ज्या पद्धतीने शिवसेनेला ट्रीट करण्यात आलं, शिवसेनेचा वाग तोंडघशी पडलाय का किंवा नजीकच्या काळामध्ये तोंडघशी पडण्याची शक्यता आहे का? अभय देशपांडे. नाही, मला वाटतं की शपथविधीच्या वेळेस शिवसेनेचा काही फार अपमान झालाय अशी परिस्थिती नाहीये. फक्त राज्यमंत्रीपद, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद पाहिजे होतं, ते द्यायला तयार नव्हते. राज्यमंत्रीपद मिळालं, ते त्या शपथविधीत सहभागी झाले नाही. म्हणजे अपमान म्हणजे काय तिकडे आज मान सन्मान त्यांना. प्रश्न असा आहे की या सलगच्या काळामध्ये मग ते इंदू मिलचं भूमिपूजन असेल किंवा कुठल्याही गोष्टी असेल की ह्या सरकारमध्ये शिवसेनेच्या मताला फारशी किंमत नाहीये आणि याची जाणीव शिवसेनेला आहे. आणि बऱ्याचशा वेळेस जे त्यांचा थैथयाट असतो त्याचं कारणही तेच असतं. जर तो सन्मान इथे मिळाला त्यांना, म्हणजे पदं मिळाली नाही तरी चालतात राजकारणात, पण सन्मान मिळाला तर बऱ्याचशा राजकीय मला पक्ष फार तक्रारी करत नाहीत. तर तो जर सन्मान दिला तर तो प्रश्न तोच येतो शेवटी, दीर्घकालीन राजकारण करायचंय का यांना संपवून आपल्याला स्वबळावर उभं राहायचंय. अप्रोच काय आहे त्या राजकीय पक्षाचा, त्याप्रमाणे त्यांना सन्मान द्यायचा की त्यांचा अपमान करून त्यांना ताटावरनं स्वतःच उठून जायला भाग पडायचं, त्या प्रकारे पक्ष रणनीती ठरवत असतात. आणि महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीच्या नंतर राजकारण हे जवळ येतात दोन पक्ष की आणखी दुरावतात हे स्पष्ट होईल. गिरीश कुबेर, शिवसेना तोंडघशी पडलेली आहे किंवा नजीकच्या काळात पडण्याची शक्यता आहे का? सन्मानाचा दुराग्रह न धरल्यामुळे शिवसेनेचा अपमान पूर्णपणे टळला असं त्यातनं म्हणता येईल आपल्याला. कारण मान मिळावा असं काहीच नव्हतं, तो मान मिळावा असं यांना वाटत होतं, फक्त त्यांनी आग्रह धरला नाही, त्यामुळे जाहीर अपमान टळला. त्यामुळे फार जर आनंदच मानायचा असेल तर झाकली मूठ 1.25 लाखाची असं याच्या बाबतीत म्हणता येऊ शकेल आपल्याला. नक्कीच. कुठेतरी सत्तेत राहण्यासाठी शिवसेनेची ही अगतिकता, अपरिहार्यता आहे का? त्यातून त्यांचे हे अशा पद्धतीने व्यवहार होतात का? अशा पद्धतीने हे राजकीय खेळ सुरू आहे का? या संदर्भात अनेक प्रश्न खरं तर उपस्थित राहतात. जाता जाता एवढंच सांगावं असं वाटतं की सत्ता की सन्मान या कात्रीमध्ये ज्या वेळेला मान अडकते त्यावेळेला काय निवडायचं आणि कशी अपरिहार्यता होऊ शकते, तर त्या एखाद्याचं काय होऊ शकतं, तर त्याची शिवसेना होऊ शकते. या सर्व मान्यवरांनी आपल्याला चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये आज इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.